या या. हॅलो. हॅलो, मी मौलिका रायकर. बरं मला सांग, तुला असं का वाटतंय की तुला हे लग्न करायचंय? म्हणजे आम्ही मुलाचं नावही लिहिलं नव्हतं जाहिरातीत. नावात काय आहे ना, म्हणजे गुलाबाला कमळ म्हटलं तरी ते गुलाबच राहणार आहे असं हिचकॉक म्हणालाय ना. तुला शेक्सपियर म्हणायचंय का? हो, म्हणजे नावात काय आहे ना. जी भेंडीची भाजी आवडते ना तुम्हाला? व्हॉट? भेंडी? आय हेट इट. सॉरी, मग भेंडीशिवाय तुझं लग्न होऊच शकत नाही. बरोबर आहे जी. आता भेंडीची भाजीच आवडत नाही म्हटल्यानंतर या तुम्ही. व्हॉट रबिश? भेंडी? हॅलो. रेवा अनय सरनोबत. माहिती मला काय ना, लवकर प्रश्न विचारा, मला अजून 2 ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं. काय? अरे देव रे, अहो तुम्हाला माहित आहे ना, हे इंटरव्ह्यू नोकरीसाठी नाही जी, लग्नासाठी आहे. मग त्यात काय एवढं? बाकीचे 2 इंटरव्ह्यू मला लग्नासाठीच द्यायचे आहेत. पटापट बोला, वेळ घालवू नका. अजून मला 10 कोटीचे 2 आणि 3 कोटीचं अजून एक स्थळ आहे. बाय द वे, तुमच्या स्थळाची काय पत आहे? तुम्ही थांबा बाहेर, आम्ही बोलवतो तुम्हाला. तुझ्या काय आवडीनिवडी आहेत? एखादं छानसं गाणं म्हणून दाखवशील? काटे नहीं कटते दिन ये रात कहनी थी तुमसे जो दिल की बात, लो आज मैं कहती हूँ I love you. या तुम्ही बाहेर बसा, मी कळवतो नंतर तुम्हाला. मला सांग, तुला असं का वाटतं की तू या लग्नासाठी योग्य आहेस? अनुभव आहे जोरदार. कसला अनुभव? 7 लग्नांचा. काय? म्हणजे तुझी 7 लग्न झाली आहेत? हो, पण काळजी नका करू, कारण सगळे नवरे ढगात आहेत. तुम्ही थांबा बाहेर, मी कळवतो. अरे अगं रेवा, तू काय करतेस? अरे हा, विश्वजीत साठी मुलगी बघतेस ना? आता तुला काळजी करायची काही गरज नाही. मी तुझं काम तमाम केलंय. काय? नाही म्हणजे तुझं काम हलकं केलंय असं म्हणायचं होतं मला. तेव्हा का यांनी काम हलकं केलं म्हणजे काळजी करायची गोष्ट आहे बघा. गुंडप्पा दादा, कानात बोलायची काही गरज नाहीये. सगळं कळतंय मला. आणि तसंही इथे रिकामी बसायला नाही आलीये मी आपल्या 2 मैत्रिणींना बोलवलंय. या प्लीज, प्लीज कम. मधू, तुझं काय खरं नाही रे बाबा. हे बघा, मुन्नी, हाय, आणि शीला. किती सुंदर आहे हो तुमचा वाडा. लग्नानंतर मला इथेच राहायचंय ना? नाही, विश्वजित इकडे नाही राहत, ते वेगळीकडे राहतात. मला चालेल कुठेही, मलाही सिलेक्ट करा. नाही हो, तुम्ही मलाच सिलेक्ट करा. एक मिनिट. दोघींचा इंटरव्ह्यू मी घेणार आहे. रेवा, सगळं तूच फायनल नाही करू शकत, कळलं? रॉमेला, विश्वजितजींसाठी मुलगी फायनल करायचं काम मी करतच नाहीये. ते काम गुंडप्पा दादा करणार आहे. त्यामुळे तुला जो काही मस्का मारायचा आहे ना, तो तू त्यांनाच मार. गुंडप्पा दादा तर आपलेच आहेत, हो की नाही गुंडप्पा दादा? तुम्ही ना माझ्या मुन्नी आणि शीलामधून एकीला सिलेक्ट करा प्लीज. ते ना खूप छान आहेत, अगदी माझ्यासारखे. होय की, दिसतंय. एक काम करा रोमिला का, तुम्ही त्यांना आतमध्ये घेऊन जा, आपला वाडा बिडा दाखवा जरा. हो हो, नक्की नक्की. चला. या बस. नमस्कार. लग्नासाठी जाहिरात तुम्हीच दिली होती ना? हो हो, आम्हीच दिली होती. मी कल्याणी मुळे. आपण रेवा सरनोबतच ना? हो, पण तू कसं ओळखलंस? मी आर्किटेक्चरची स्टुडंट होते. काही वर्ष मुंबईत नोकरी केली, तुमच्याच फर्म मध्ये. तुमचे बॉस तुमची खूप स्तुती करायचे. त्यांच्याचकडनं कळलं की तुम्ही इथले आहात. अच्छा. पण कल्याणी, मला सांग, आम्ही जाहिरातीत मुलाचं नाव नव्हतं टाकलं, पण तरी तू इथे आलीस का? आयुष्यात खरी माहिती देऊन लोक फसताना पाहिलेत मी.
खोटी माहिती देऊनही लोक फसतात. लग्नाच्या गाठी वरच जुळतात ना. त्यामुळे तुम्ही काय माहिती वाचताय त्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन माहिती घेणं पसंत आहे मला. जाहिरात वाचली, आवडली म्हणून आले, बाकी काही नाही. चांगली उत्तर देते जी, हुशार वाटते. मधूसाठी अगदी योग्य आहे बघा. तशी ही मुलगी मला बरी वाटते, पण विश्वजित जींसाठी साजेशी अशी मुलगी अजूनही मिळाली नाहीये. रेवा का? थँक्यू सो मच. आम्ही कळवतो तुला. हा, चालेल. नमस्कार. नमस्कार. देव रे, तिला असं का पाठवलं जी? जरा बरी वाटली होती मुलगी, तिला बी असं परत पाठवलं. आज आलेल्या बहुतेक मुलींना तुम्ही परतच पाठवलं बघा रे वक्का. ही मुलगी तशी बरी वाटली मला, पण विश्वजितजींसाठी अगदी योग्य नाहीये. अरे वा, विश्वजितची पसंत बी तुम्हाला कळू लागली की. पण तुम्ही जर असं जर परत पाठवत राहिलात तर विश्वजितचं कधी लग्नच होणार नाही बघा. नाही गुंडप्पा दादा, असं नाही होणार. काहीही झालं तरी आपण त्यांचं लग्न ठरवायचंच. आय नो मिस्टर राजेश शिर्के, हे थोडंसं तुम्हाला अंडर बजेट वाटतंय. हे बघा, जेवढा खर्च होणार तेवढा तर खर्च मी करणारच ना. ठीक आहे, तुम्ही लाखांचं नुकसान होतंय म्हणून तुम्ही डील कॅन्सल कराल, पण तिकडे चोप्रा आणि मेहता लाईन मध्ये उभे आहेत. तुम्हाला करोडोंचा पुढचा फायदा दिसत नाही. तुमचं बॅड लक. ठेवतो फोन मी. अरे काय केलंस तू? मेहता आणि चोप्रांनी तर आपल्याला ऑलरेडी नाही सांगितलं या प्रोजेक्टसाठी. आणि राजेश शिर्के आपल्यासाठी खूप महत्वाचे होते, तरी त्यांना मूर्खात काढून तू चक्क प्रोजेक्ट कॅन्सल करून मोकळा झालास. 3, 2, 1. हा बोला. नाही नाही, रागावलो नाही मी. नाही नाही, तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर काही हरकत नाही. ठीक आहे, मी चेक पाठवतो तुम्हाला. बाय. काय झालं? डील फायनल. व्हॉट? वाव, यू आर सुपर्ब. मला एखादी गोष्ट आवडली ना, त्यासाठी मी कितीही किंमत मोजायला तयार असतो. आणि कधी कधी काय आहे, बुद्धीने काही गोष्टी मिळवायला खूप मजा आहे. मला माहित होतं की यामध्ये राजेश शिर्केंचं काहीच नुकसान नाही, पण मी जर माझा फायदा पाहिला नाही तर बिझनेसमॅन कसला. तुझं डोकं खूप शार्प आहे ना विश्वजित. पण अरे त्या डोक्याला इतका ताण देणं पण बरोबर नाही. काय रे, डोकं दुखतंय ना तुझं? नेहमीच रे, कारण तू कामच एवढं करत असतोस. आराम करतोस कधी? नाही. हॅलो ऑपरेटर, इथून पुढे आत कुठचाही कॉल पाठवायचा नाही. सांगा की सर बाहेर गेलेत. या. नाही अरे, असं करून चालणार नाही. खूप काम आहे मला. हे बघ, डील फायनल करायची आणि काही अकाउंट पण सेटल करायच्यात मला. हे कोण कम्प्लीट केलंय? तुझी सगळी पेंडिंग कामं मी संपवली, म्हणजे तुला थोडस तरी रिलॅक्स होता येईल. देवाचे आभार, तुझ्यासारखा मित्र मिळाला मला. विश्वजित, आज संध्याकाळी काय प्लॅन आहे? नाही, काही खास नाही. मग घरी ये ना जेवायला. नाही नाही, तुझ्या लग्नावरनं तुझ्याशी कोणीही काही विषय काढणार नाही. प्रॉमिस. मग तर झालं. ठीक आहे, येतो मी. रेवा का, 3 मुली तर निवडल्यात जी तुम्ही, पण आता हे सगळं विश्वजितला कसं सांगायचं म्हणतो मी. आज संध्याकाळी अनय आला की मी बोलीन त्यांच्याशी, आणि मग तू समजावेल विश्वजितजींना. जी, मग आता या पाहुण्यांना काय सांगू म्हणता? एक्सक्यूज मी, आम्हाला जी काही माहिती हवी होती ती मिळाली आहे. आता पुढच्या भेटीसाठी आम्ही फोन करून कळवू तुम्हाला. ठीक आहे, ते कळवा. पण आमच्या मुलीची एवढी माहिती घेतली आहे तर कमीत कमी मुलाचं नाव तर कळू द्या आम्हाला.
जी कळेल जी तुम्हाला लवकरच कळेल. ज्या मुलाशी लग्न करायचं आहे त्या मुलाचं नाव तर कळायला पाहिजे. नाही बरोबरच आहे तुमचं. ऍक्च्युली त्यांचं नाव विश्वजित आहे. अच्छा, म्हणजे प्रसिद्ध बिझनेसमॅन विश्वजित तर नाही ना? हो तेच. प्लीज आत्ता या नावाची वाच्यता बाहेर कुठेही करू नका, कारण आम्हाला हे आत्ताच कुठे कळू द्यायचं नाहीये. हो, माझ्याच मुलीला सिलेक्ट करा तुम्ही. माझ्याच मुलीला सिलेक्ट करा. अरे वा, जावई बापू आले. जावई बापू आले, जावई बापू आले. हा काय वेडेपण आहे? तुमच्यासाठी आमच्या मुलीचं स्थळ शोधलंय रेवानी. काय तमाशा लावलाय हा? आणि तुम्हाला कोणी सांगितलं मी लग्न करणार आहे म्हणून? निघा इथून सगळे, निघा म्हटलं ना. वा, ही काय पद्धत झाली बोलायची? पेपर मध्ये ऍड दिली म्हणून आलोत आम्ही. या रेवामुळं घडतंय सगळं. इथे बोलवायचं आणि अपमान करायचा. एक मिनिट, तिला बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. अशी कुठलीही माहिती न काढता तुम्ही तुमच्या मुलींना कुठेही घेऊन जाता. यात दुसऱ्यांची काय चूक आहे? हो हो, आमचीच चूक झाली सगळी. मामा, यांना बाहेर काढा आधी. गुंडप्पा दादा, न्या त्यांना बाहेर. बघा तुमचा काहीतरी गैरसमज झाला, मी कळवतो तुम्हाला. चला या कशाला बोलवतात काय माहिती. या. वा रे वा वा, मला सुखाने जगूच द्यायचं नाही असं ठरवलंयस का तू? म्हणून तुझे हे उद्योग चालू आहेत ना? आणि याने तू सुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहेस ना? मी तुला सांगितलं होतं मला लग्न करायचं नाहीये म्हणून, आणि तुम्हाला शब्द दिला होतास ना की माझ्या लग्नाचा विषय यापुढे कधी निघणार नाही म्हणून. हे बघ विश्वजित, नाही, मला वाटलं होतं की राजघराण्यातले लोक आहेत ना, दिलेला शब्द पाळतात. हे जाऊ दे, पण एक मित्र म्हणून तरी स्वतःच्या शब्दाला जागायचं होतंस तू. हे बघ, तुझा गैरसमज होतोय. मला यातलं काहीच माहिती नव्हतं. मूर्ख वाटलं मी तुला? अक्कल नाहीये मला काही? मी नको नको म्हणत असताना तू मला इथे का घेऊन आलास हे कळत नाही मला? या मुलींना भेटवायचं होतं ना मला? सगळा प्लॅन कळलाय मला तुझा. हे बघ विश्वजित, मी तुला पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न करतोय की मला ह्यातलं काहीच माहिती नव्हतं. तुला कळतच नाहीये. काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? हेच की खोटं बोलतोयस तू? हेच की खोटं बोलतोयस तू? तुम्ही दोघं मिळून माझ्या भावनांची खेळताय. काय? हो मिस्टर विश्वजित, या दोघांचं तुमचं लग्न ठरवायचं काय प्लॅन आहे ते तर मी तुम्हाला सांगूच शकत नाही. स्पेशली ही रेवा, मी तिला किती अडवायचा प्रयत्न केला, किती तिला सांगितलं मिस्टर विश्वजितला लग्न नाही करायचंय, पण ती काय ऐकेल तर शपथ. बघितलेस, तुझ्या घरातलेच तुझ्याबद्दलचं सत्य सांगतायत मला. आणि रेवा हे सगळं करते हे तुला माहीतच नाही. असं होऊ शकत नाही. मित्र मित्र म्हणून असे सरड्यासारखे रंग बदलशील असं वाटलं नव्हतं मला. मिस्टर विश्वजित, काय बोलताय तुम्ही? या सगळ्याशी अनयचा काहीही संबंध नाहीये. हे सगळं मी केलंय, त्यामुळे तुम्हाला राग आला असेल तर आय एम सॉरी. सॉरी म्हटलं की सगळं संपलं? आणि माणसाच्या मनाला झालेल्या वेदनांचं काय? इतकं सोपं वाटलं तुला? ती तुला सॉरी म्हणतेय आणि तरीही तू तिलाच बोलतोयस. तुझ्या चांगल्याचा विचार करते म्हणून तिने हे सगळं केलंय. मला माझी काळजी घेता येते, कळलं ना? विश्वजित, तू हे प्रकरण अति ताणतोयस. हा, आता गप्प बस. मी अति करतोय? हा, काय करणार आहेस तू? सांग ना, काय करणार आहेस तू? विश्वजित, काय करणार आहेस तू? सांग ना, काय करणार आहेस तू? विश्वजित, यांचे चेहरे बघ कसे झालेत. अनय, हे सगळं काय चाललंय?
काय अर्थ लावायचा याचा? अगं रेवा, आम्ही ऑफिसमध्ये असं ठरवलं की तुम्हाला सगळ्यांना छळायचं, म्हणून जरा गंमत केली. गंमत? हो, खरं म्हणजे ह्याची सुरुवात ऑफिसमध्ये झाली. हा नंबर तर रेवाचा आहे. विश्वजित, चल आपण लगेच घरी जाऊया. चल. अरे असं अचानक एकदम? चल चल. अरे पण असं अचानक काय झालं? तुला गाडीत सांगतो. चल कम. आणि मग त्यानंतर खरं म्हणजे मी खूप चिडलो होतो. मग विश्वजितने मला समजावलं की तुझ्यावर चिडून काही उपयोग नाहीये. आम्ही दोघांनी ठरवलं की तुझी मस्करी करायची. गंमत, बरोबर आहे. तसाही घरात बसून माझा वेळ जात नाही ना, टाइमपास म्हणून करते हे सगळं मी. अरे नाही रेवा, मला तसं म्हणायचं नव्हतं. हा नाही, प्लीज. तुला जे काही म्हणायचं होतं ना ते तुझ्या कृतीतनं दिसलंय मला. हे सगळं मी का करतेय ह्याच्या मागचे विचार तुला कळत नाहीयेत, म्हणून थट्टा करतोयस तू माझी. ठीक आहे, कर ना, आणखी थट्टा कर. रेवा जाऊ दे ना, हे सगळं इतकं सिरियस होईल असं वाटलं नव्हतं मला. हवं असेल तर मी माफी मागतो तुझी. बास, आता खुश असाल ना तुम्ही? लावलीत ना आमच्या दोघांमध्ये भांडणं. आता सगळं मनासारखं होत आहे तुमच्या. अरे रेवा, तू काय बोलतेस? बस झालं, उगाच मस्करीची कुस्करी होते बघा. हा, झालं गेलं विसरून जा. चला जेवायला घेऊया. रेवा का पानं घ्या. चला विश्वजित, फ्रेश होऊया. रेवा, रेवा